नमस्कार. आज आहे नारळी पौर्णिमा. ती उद्यापर्यंत असणार आहे. काही लोक आज नारळी भात बनवतील, काही उद्या. मी तुम्हाला आज बनवून दाखवते. तर इथे मी 2 वाट्या आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुवून अगदी निथळायला ठेवून दिलेला आहे. त्याच 2 वाट्यांनी गूळ घेऊन त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून सर्व पाणी अगदी गूळ वितळेपर्यंत गरम केलं आहे. आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, बारीक गॅसवरच केलं आहे. आता मी इथे एक मातीचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये 3-4 चमचे तूप घालून घेतलं. त्यावर दालचिनी आणि लवंगा घातल्या आणि आपण आधीच परतवून ठेवलेला तांदूळ म्हणजे आंबेमोहोर राईस हा सर्व छान परतवून घेतला आहे. मस्त खमंग असा परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये परतताना 2 वाट्या ओला नारळाचा चव घालायचा आहे, कारण आज नारळी पौर्णिमा आहे. आणि 2 ते 3 वाट्या पाणी घालायचं आहे. तर हे सर्व छान परतवून घ्यायचं. त्यावर ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे, काजू, बदाम, मनुके जे आपल्याला आवडेल ते. आणि सर्व एकत्र करून झाकून 70 ते 75% भात शिजवून घ्यायचा. पहा किती छान वाफ आली आणि खूप छान घमघमाटही सुटला आहे. आता इथे आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं आहे ते घालून घ्यायचे, गाळून घ्यायचे सर्व. अगदी व्यवस्थित सर्व घालायचं. परफेक्ट गोड होतं. खूप गोड नाही आणि खूप कमी गोडही नाही. याच्यामध्ये सुंठ पावडर, वेलची पावडर आणि जायफळ किसून घालायचं आहे. हे सर्व पुन्हा एकसारखं करायचं आणि उरलेला 30-35% भात पुन्हा झाकण घालून शिजवून घ्यायचा. आता आपला भात खायला तयार आहे. कसं वाटलं आजची रेसिपी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अजून काय काय बघायला आवडेल तेही सांगा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबूया. सण आयलाय गो नारळी पुनवेचा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात.